रिसिसिटेशन म्हणजे ती पूर्ण प्रोसेस. म्हणजे हृदय आणि फुफ्फुस हे दोन्ही मिळून आपण ज्यावेळेस हृदय बंद पडतं त्यावेळेस हृदय चालू करण्याची प्रक्रिया किंवा हृदय चालू करण्याच्या प्रक्रियापेक्षा मेंदू ला जो रक्तपुरवठा बंद होतो त्याच्यामुळे जो हायपॉक्सिया होतो. तर मेंदू जीवन ठेवण्यासाठी CPR दिला जातो. CPR म्हणजे कॉम्प्रेशन दिले जातात. कॉम्प्रेशन आपण देतो ते हृदयाला. हृदयापासून 2 रक्तवाहिन्यावर निघतात, कॅरोटिड आर्टरीज असतात, इथं असतात. आपलं जे मान आहे त्या दोन्ही साईडला राईट आणि लेफ्ट दोन्ही पण कॅरोटिड आर्टरीज असतात, त्या मेंदूला रक्तपुरवठा करतात. ज्यावेळेस एखादं हृदय बंद पडतं त्यावेळेस हृदय बंद पडल्यामुळं मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो आणि त्याच्यामुळं पेशंट लगेच हायपॉक्सिक ब्रेन डॅमेजमध्ये जातो. आणि त्यामुळं जिथं हृदय बंद पडलं तिथं आपल्याला कॉम्प्रेशन देणं महत्त्वाचं आहे. त्यांनी 2 गोष्टी, एक तर हृदय चालू करणे आणि दुसरी गोष्ट मेंदूला रक्तपुरवठा चालू ठेवणे, सुरळीत ठेवणे. तर त्यासाठी आपल्याला पहिले माहिती पाहिजे का CPR द्यायचा कोणाला, म्हणजे कॉम्प्रेशन द्यायचे कोणाला किंवा CPR कोणत्या पेशंटमध्ये केलं पाहिजे. कुणाला आयडिया आहे का CPR कधी किंवा कॉम्प्रेशन कधी द्यायचे? तर समजा तुम्ही आता सगळे इथले स्टाफ आहात, समजा इथे एखादा पेशंट म्हणा किंवा एखादा माणूस म्हणा तो तुमच्यासमोर कोलॅप्स झाला आहे, तर त्याला तुम्ही लगेच कॉम्प्रेशन देणार का काय करणार? तुम्हाला कळायला पाहिजे ना, तर तुम्हाला येतंय CPR, आम्ही शिकलेले आहे, असं असं दाबायचं तसं दाबायचं ते करायचं. पण कोणत्या माणसाला देणार किंवा कोणत्या पेशंटला देणार माहिती आहे? कोणी ज्यांची पल्स लागत नाही. बरं, कोणती पल्स पाहणार? कॅरोटिड पल्स पाहायची कशी? आणि आपल्याला म्हणजे ते दिली होती हातात. अजून तर आता याच्यामध्ये काही हे आहेत, जसं एजचे म्हणजे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या काही गाईडलाईन्स आहेत. ज्याच्यामध्ये ज्यावेळेस एखादा माणूस कोलॅप्स होतो, समजा आता तुम्ही बाहेर आहात, रस्त्यावर आहात, एखादा माणूस कोलॅप्स झाला रस्त्यावर, तर पहिले गाईडलाईन अशी आहे का पहिली आपली सेफ्टी, म्हणजे पेशंट रस्त्यावर पडलेला आहे, तुम्ही त्याला चांगल्या हिंसाठी गेले पण एखादी गाडी तुम्हाला धडकून गेली किंवा एखाद्या ठिकाणी फायरचा काही चालू आहे, तिथे एखादा माणूस कोलॅप्स झाला, तुम्ही तिथे करायला गेले आणि जर प्रॉब्लेम तुम्हालाच झाला तर त्याच्यामुळे पहिले आपली सेफ्टी, पेशंटची सेफ्टी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे का फर्स्ट स्टेप आहे का आपली सेफ्टी, पेशंटची सेफ्टी. म्हणजे समजा जर रस्त्यावर पडलेला आहे तर त्याला बाजूला घेणे, सेफ जागेवर त्याला घेऊन जाणे. दुसरी गोष्ट आहे का त्याला उठवणे, म्हणजे का तो जागा आहे का किंवा तो बोलतोय का, त्याचा श्वास चालू आहे का हे पाहणं. किंवा कधी कधी काय होतं का CPR बऱ्याच जणांना माहीत असतं, आमच्याकडे काही पेशंट बोलत असतो सगळं असतं, आम्ही छाती दाबत आलो, म्हणजे लोक छाती दाबत येतात. तर तसं पण नाही आलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पाहायचं असतं का तो बोलत नाहीये किंवा तो काही रिस्पॉन्स देत नाही, त्यानंतर आपल्याला त्याची कॅरोटिड पल्स, जी सेंट्रल पल्स म्हणतात, काही पेरिफेरल असतात ज्या आपण हाताच्या वगैरे पाहतो त्याला पेरिफेरल म्हणतात, ते सेंट्रल म्हणजे जी डायरेक्ट हृदयापासून निघते. तर प्रत्येकाने असा हात करा, असा हात करा तो हा इथं लावा मध्ये, इथं जे आपलं थायरॉइड किंवा हे जे आहे हार्ट इथं लावा. आता हे जे साईडला एक मसलच्या मध्ये आणि इथं मध्ये खाच, त्या खाचेमध्ये जा, बरोबर त्या खाचेत जायचं, साईडला नाही जायचं, इकडे त्या खाचेमध्ये जायचं. पल्स लागते का प्रत्येकाला? प्रत्येकाला लागते, म्हणजे तुमचं हृदय चालू आहे. असं दोन्ही साईडला आपण बघू शकतो. पण समजा ज्या साईडला आपण आहोत त्या साईडला बघायचं, सेंटरला जायचं, त्या साईडला पाहायचं. बघण्याची प्रक्रिया ही 10 सेकंद पर्यंतच पाहिलं पाहिजे, असे गाईडलाईननुसार आहे. 10 सेकंदात तुम्हाला कळालं पाहिजे की पल्स चालू आहे की नाही, की 10 सेकंदात तुम्हाला कळालं पाहिजे. ज्यावेळेस कळालं तुम्हाला का आता हृदय बंद आहे, हृदय बंद झालेलं आहे, पेशंटचा श्वास चालू नाही, हे नाही, त्यानंतर आपलं कॉम्प्रेशन द्यायचं. तर कॉम्प्रेशन देताना आता मोस्टली सगळे उजव्या हातातले असतात म्हणून डावा हात पुढं करायचा पहिले, असा डावा हात पुढं करा, असा असा पूर्ण, त्याला उजव्या हाताने असं लॉक करायचं, असा लॉक करा, हा उजवा हात टाकला असा लॉक करायचा प्रत्येकाने. आणि हात ताळवा पुढे आला पाहिजे, हात ताळवा, डावा हात पुढे केला, उजव्या हाताने लॉक केला, हात ताळवा पुढे आला पाहिजे. तर आपल्याला कॉम्प्रेशन पूर्ण हाताने नाही द्यायचे, हे जे आहे तळव्याने द्यायचे, फक्त तळव्याने. हात ताळवा पुढे बसला पाहिजे. जे आपलं चेस्ट बोन आहे किंवा स्टर्नम आहे, जर समजा तीन भागामध्ये आपण डिवाइड केलं तर त्याच्या खालच्या 2/3 भागामध्ये हा स्टर्नम वर बसला पाहिजे, साईडला नाही, या साईडला नाही, बरोबर मध्ये. हा ताळवा बसल्यानंतर जे आपल्याला कॉम्प्रेशन द्यायचंय, तुम्ही जर असं कॉम्प्रेशन दिलं
तर ते त्या साईड जाणार आहे. हृदय बरोबर स्टर्नमच्या खाली जास्त प्रमाणात असतं, पूर्ण डाव्या साईडला हृदय नसतं, तर ह्याच्या स्टर्नमच्या खाली असतं. तर आपल्याला प्रेस करताना पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये प्रेस करायचं आहे. 90 डिग्रीमध्ये प्रेस करण्याचे दोन फायदे आहेत. एक तर काय, एका जास्त ताकद नाही लावावं लागत. ज्यांनी तुम्ही ऍक्च्युअल सीपीआर दिलाय का ऍक्च्युअल पेशंटवर? नाही दिलेलं. दिलंय. कारण ऍक्च्युअल ज्यांनी सीपीआर दिला असेल त्यांना माहिती असेल का किती ताकद लागते. नाही, मी सांगतो. तर त्यांना माहिती असतं का ताकद किती लागते नॉर्मली करण्यात आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल पेशंट पूर्ण स्टीच झालेला असतो त्यावेळेस सीपीआर देण्यात खूप फरक असतो. तर त्याच्यामुळे ताकद खूप जास्त लागते. तर ताकद कमी लागण्यासाठी आपल्याला 90 डिग्री केल्यानंतर ऑटोमॅटिक आपली शोल्डर समोर येतात आणि ह्या भागातून ऑटोमॅटिक त्याला पॉवर भेटते आणि कमी ताकद लागते. तर आता मी तुम्हाला एकदा करून दाखवतो. समजा हा एखादा माणूस पडलेला आहे, जो त्याला आपण सेफ जागेवर घेतलं, त्याच्यानंतर त्याला उठवायचं. पहिले काय काका असेल, मावशी असेल, काका काका उठा, ते काही रिस्पॉन्स देत नाही. त्याचं ब्रिदिंग पाहायचं का, ब्रिदिंग चालू आहे का, ब्रिदिंग चालू नाही आहे, काही नाही आहे. ठीक आहे. तर ब्रिदिंग हे करण्यासाठी त्याची हेड टिल्ट करायचं, चिन लिफ्ट करायची, म्हणजे आपलं असं थोडं होणार आहे आणि चिन लिफ्ट. त्यांनी काय होतं का पूर्णपणे आपलं जे श्वसन नलिका आहे ती सरळ रेषेत येते आणि श्वास आतमध्ये जातो. हे झालं त्याच्यानंतर बरोबर मध्ये असा हात ठेवणार, असा खाचेमध्ये जाणार, तिथं पाहणार कॅरोटिड चालू आहे का, कॅरोटिड चालू नाही तर मग आता अरेस्ट झालेला आहे, हृदय बंद पडलेलं आहे. तर मग आपल्याला डावा हात पुढं करायचा, असा एक, त्याच्यावर लॉक करायचं, दोन. हा तळवा जो आहे तो तळवा या स्टर्नमच्या बरोबर खालच्या भागामध्ये, याच्यामध्ये थोडं जास्त खाली आहे पण या भागामध्ये तळवा ठेवायचा असा, म्हणजे एक दोन, हा इथं ठेवला. आणि असं नाही करायचं, आपल्याला पूर्ण असं 90 डिग्रीमध्ये जायचं. 90 डिग्रीमध्ये गेलं की ऑटोमॅटिक जे स्टर्नम आहे तो खाली जातो ऑटोमॅटिक, कारण ही पूर्णपणे पॉवर लागते. ज्यावेळेस आपण इथं असं करू तर त्यावेळेस आपल्याला असं प्रेस करायचंय असं. ठीक आहे. तर आता हे प्रेस किती करायचंय कुणाला माहिती आहे का? 1 2 काय? 2दा करायचं, तिसऱ्यांदा श्वास द्यायचा. नाही, आतमध्ये किती गेलं पाहिजे? तर आतमध्ये अडल्टमध्ये 5 सेंटीमीटर आणि जर लहान असेल तर 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर पर्यंत आतमध्ये गेलं पाहिजे. असं 5, म्हणजे काही जण एकदमच पूर्णच खूप जास्त आतमध्ये जातात किंवा अजिबात नुसतं वरच्या वर करतात, तर ते फायद्याचं नाही आहे. जर तुम्हाला चांगला सीपीआर द्यायचा किंवा कॉम्प्रेशन द्यायची असतील तर 5 सेंटीमीटर आतमध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर परत रिकॉईल झालं पाहिजे, म्हणजे परत तुम्ही तेवढं वर आलं पाहिजे. कारण हृदय असं आहे, हृदयामध्ये एकदा प्रेस केल्यानंतर त्याच्यातलं रक्त बाहेर जाणार आहे पण त्याच्यात परत रक्त पण आलं पाहिजे. त्याच्यामुळे ते असं झालं पाहिजे परत, तर त्याच्यामध्ये रक्त येईल. म्हणजे जे आपण म्हणतो डायस्टोलमध्ये रक्त आतमध्ये येतात, असं झाल्यानंतर रक्त त्याच्यामध्ये येईल. परत तुम्ही दाबलं का रक्त जाईल. तर मग त्याच्यामुळे 5 सेंटीमीटर आतमध्ये गेल्यानंतर परत बाहेर आलं पाहिजे. ठीक आहे. त्याला स्पीड माहिती आहे का, किती स्पीडनी करायचं कोणाला माहिती आहे का? एका मिनिटाला किती कॉम्प्रेशन दिली? 100 ते 120. पहिले 100 होतं, आता 100 ते 120 वेळा एका मिनिटाला झालं पाहिजे. 100 ते 120 म्हणजे 5 सेंटीमीटर आतमध्ये जाणे, 5 सेंटीमीटर बाहेर येणे आणि स्पीड पाहिजे 120. आणि त्यांनी जे सांगितलं की 3 नंतर श्वास, तर 3 नंतर नाही आहे, 30 कॉम्प्रेशन झाल्यानंतर 30 कॉम्प्रेशन झाल्यानंतर 2दा श्वास द्यायचा असा आहे. पण आता जे रिसेंट गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये श्वासाचं एवढं हे त्यांनी काढून टाकलंय. त्याच्यामध्ये असं आहे का बरेच जणांना श्वास देता येत नाही किंवा त्याला हे करत नाही, तर त्याची एवढी गरज नाही असं त्यांनी सांगण्यात आलं. आणि फक्त तुम्ही कॉम्प्रेशन करा. जर लहान म्हणजे जे 5 वर्षाच्या आत जे लहान मुलं असतील त्यांना जर कार्डियक अरेस्ट झाला तर त्यांचा मोस्टली चोकिंगमुळं किंवा रेस्पिरेटरी कॉजमुळं असतो, म्हणजे श्वास अडकल्यामुळं. तर त्यांना श्वास देणं महत्त्वाचं आहे. पण अडल्ट जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली हृदयाच्या त्रासामुळंच हे होतं. तर दोन्हींचे वेगवेगळे आहेत. ठीक आहे. आता मी असं केलं 1 2 पूर्ण 90 डिग्रीमध्ये असं, आणि असा हात ठेवल्यानंतर हे जे बोटं आहेत हे याला टेकले नाही पाहिजे. याला जर बोटं टेकले तर प्रेशर या साईडला सुद्धा जातं, त्याच्यामुळे रिफ्रॅक्चर होणं वगैरे अशा गोष्टी होतात. तर फक्त तळवाच पाहिजे, हे बोटं वर पाहिजे. 90 डिग्रीमध्ये गेलो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. त्याच्यानंतर 2दा श्वास. तर हे असं सायकल आपल्याला 5 सायकल करावं लागतं.
5 सायकल केल्यानंतर आपण मॉनिटर पाहतो किंवा मग इमर्जन्सी जे काय तुमचं डिफिब्रेटर असेल किंवा आयसीयू टीम असेल किंवा ॲम्ब्युलन्स येणार ह्या सगळ्या गोष्टी. पण जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही किंवा जोपर्यंत एक्सपर्ट टीम येत नाही तोपर्यंत तुम्ही CPR देणं आहे. एक माणूस समजा मी द्यायला लागलो तर बदलायचा कधी माणूस? समजा आता मी आहे, समजा अजून विशाल डॉक्टर आहेत, त्यांना माहिती आहे, तर आता मी बदलणार कधी? एक तर मी जर थकत असेल लगेच तर, किंवा 2 मिनटं किंवा 5 सायकल, म्हणजे 30 आणि 2ची 5 सायकल किंवा 2 मिनटं झाले तर तुम्ही स्विच करायचं. याचा एक आहे का नाही मी देतो आणि मग स्टार्टिंगला आपण देतो, पण नंतर मग आपला असं फायदा होत नाही पेशंटला. जर तुम्हाला खरंच फायदा करायचा आहे तुम्ही स्विच करा, दुसऱ्या स्टाफला बोलवा किंवा दुसऱ्या डॉक्टरला बोलवा, त्याला करू द्या. तर असं आहे. तर ठीक आहे, तर असं 100 ते 100 स्पीड असं पाहिजे. ठीक आहे, कोण करणार आहे? व्हॉलेंटरी कोणी यंग आहे ते या कुठं? आम्ही बस स्टँडवर केलं होतं. बस स्टँडवर अशा फर्स्ट का सेकंड इयरच्या मुली होत्या, ते स्वतः आल्या होत्या, त्या स्वतःनी केलं होतं. नाही तर व्यवस्थित केलंच नाही, व्यवस्थित केलंच नाही. म्हणजे ते आपल्याला त्याची सिक्युरिटी कळेल. हो, गावात पुढे घ्यायचं आहे. नाही पहिले समजा तुमच्या समोर कॉलेज झाला तर तुम्ही चाललेत बाहेर आणि बाहेर एखादा पेशंट झाला कॉलेजचा, त्यांना माहिती बाबा इथं आहेत सिव्हिलमध्ये, त्यांनी तुम्हाला बोलवलं तर मग काय करणार, कसं करणार? पेशंट आपल्याला दिसला समजा एखादा कॉलॅप्स झालेला आहे तर समजा लक्षात येते त्याला घाम वगैरे आलेला आहे आणि तो पडलेला आहे वगैरे, आणि त्याचं श्वास घेण्याचं श्वासोच्छ्वास बघायचा आपल्याला, समजा व्यवस्थित नाही आहे, कमी जास्त होत आहे किंवा बंदच पडलेला आहे. त्यानंतर मग जायचं आहे आपल्याला तिथं, ही सेंट्रल नर्व आहे ही पाहिजे आपल्याला. इथं समजा त्याची आपल्याला लागते का बाबा, समजा नाडी, इथली नाडी पाहिल्यानंतर आपल्याला समजते इथं संवेदना लागते त्याची आपल्या बोटाला. तर ती जर नसेल लागत तर मग आपल्याला त्याला हे द्यायचे कॉम्प्रेशन करायचं. कॉम्प्रेशन करायचं मग त्याला त्याची पोझिशन व्यवस्थित पाहिजे. पहिले आपली सेफ्टी बघायची, आपण रस्त्यावर आहे का कुठं आहे, काय गाड्या वगैरे येत आहेत किंवा नाही. नंतर पेशंटची सेफ्टी बघायची, ते व्यवस्थित झोपलेला आहे की नाही, असा वाकडा तिकडा खालीवर झोपण्यापेक्षा सेफ्टी जागेवर त्याला घेऊन कॉम्प्रेशन केलेलं बेटर राहील. मग त्याला असं करायचं आहे, आपला डावा हात सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा डावा हाताचा डावा पुढे घ्यायचा आहे, त्याला उजव्याने लॉक उजव्या करायचं हाताने आहे. जर उजवा हात खाली ठेवला ना तुम्हाला प्रेशर डाव्या हाताने देता येत नाही. लेफ्टी जर असेल तर डावा हात वरून ठेवू हा, शकतो. लेफ्टी राईटी जर असेल तर राईट हँड वर पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 वेळा द्यायचं. चला. करून पाहिल्याशिवाय कळत नाही. जोपर्यंत तो श्वास घेत नाही तोपर्यंत देत नाही. एनर्जी लागते ना आपल्याला तेवढे 5 सेंटीमीटर तयारी आणि ठेवायची. हा एक गोष्ट का असं केल्यानंतर हे जे आहे एल्बो जॉईंट एकदम लॉक पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, ते असे नाही पाहिजे. आणि इथून नाही दाबायचं, डायरेक्ट वरतूनच आलं पाहिजे, म्हणजे असं इथून लोड केलं पाहिजे, म्हणजे ताकद कमी लागते. सिस्टर करावं लागते पहिले काय करणार, कोणाला देणार CPR ते सांगा. अचानक जर एखादा पेशंट कोलॅप्स झाला आणि त्याची आपण जर कॅरोटेड पल्स चेक केली, ती जर आपल्याला म्हणजे लागली नाही किंवा असेल झाली carotid नाही, pulse असेल तर तो जर घेत असेल श्वास तर मग त्याला पाहणार त्याला रिकव्हरी पोझिशन वगैरे आपण देऊ शकतो हा, किंवा ऑक्सिजन. काय